हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला हे सुंदर असे एक कमळ आसन कसं बनवायचं ते दाखवणार आहे। याआधीसुद्धा आपण कमळांचे वेगवेगळे पॅटर्न पाहिलेले आहेत। हे एक नवीन पॅटर्न मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आजचा हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्की कळवा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला। रंग तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कोणतेही वापरू शकता। छोट्या आकाराचं हे कमळ आसन मी बनवलेलं आहे। खूप सोपी पद्धत आहे, पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे लक्षात येईल। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। इथे मी ही पिवळ्या रंगाची लोकर घेतलेली आहे, 4 प्ला लोकर आहे आणि 10 नंबरची सुई घेतलेली आहे। सुरुवातीला आपल्याला इथे मॅजिक रिंग तयार करून घ्यायची आहे। तुम्हाला जर मॅजिक रिंग बनवायची नसेल तर तुम्ही इथे चेन बनवून सुद्धा तयार करू शकता। हे असं सर्कल 3 चेन तयार केल्या। इथे आपल्याला यात खांब तयार करायचे आहेत। एक 3 चेनचा हा एक खांब, हा दुसरा खांब, 2 3 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 एकूण आपण इथे हे 14 खांब आणि सुरुवातीच्या 3 चेन म्हणजे आपण इथे एकूण 15 खांब असे तयार करून घेतले आणि हा सुरुवातीचा लूप असा ओढून घ्यायचा आणि सुरुवातीला ज्या 3 चेन केल्या होत्या त्या तिसऱ्या चेनवर इथे स्लिप स्टिचने जोडून घ्यायचा आहे। इथे आपला हा पहिला राऊंड पूर्ण झालेला आहे। त्यानंतर 1 2 3 चेन तयार करायच्या आणि पुन्हा तिथेच जिथे आपण 3 चेन तयार केल्या तिथेच एक खांब तयार करायचा आहे। त्यानंतर पुढच्या चेनवर 1 2 3 चेन म्हणजे एक खांब, हा दुसरा खांब, पुढच्या चेनवर 3 4 5 6 म्हणजे आपल्याला इथे प्रत्येक चेनवर आपल्याला इथे 2-2 असे खांब तयार करून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने हा राऊंड इथे पूर्ण करून घ्यायचा। इथे मी हा पूर्ण राऊंड तयार करून घेतला आणि एकूण आपले इथे 30 खांब तयार झालेले आहेत। म्हणजे इथे आपला हा दुसरा राऊंड पूर्ण झालेला आहे। आपण सुरुवातीला ज्या 3 चेन घेतल्या होत्या त्या तिसऱ्या चेनवर स्लिप स्टिचने जोडून घ्यायचा आहे। 1 2 3 चेन तिसऱ्या राऊंडसाठी 3 चेन तयार केल्या आणि पुन्हा तिथेच एक खांब तयार करून घेतलेला आहे। त्यानंतर पुढच्या खांबावर एक खांब, तिसऱ्या खांबावर किंवा चेनवर सुद्धा म्हणू शकतात 2 खांब। सुरुवातीला 2 खांब, एक खांब, 2 1 2 1 असा हा राऊंड आपल्याला इथे पूर्ण करून घ्यायचा आहे। एका ठिकाणी 2 खांब, पुढच्या चेनवर एकत्र एक खांब, एक सिंगल खांब, डबल खांब, अशा पद्धतीने मी इथे हा पूर्ण राऊंड करून घेते। इथे मी हा तिसरा राऊंड पूर्ण करून घेतला। एकूण आपल्याकडे 45 खांब तयार झालेले आहेत आणि इथे मी स्लिप स्टिचने जोडून घेतलं। त्यानंतर एक चेन तयार करायची आणि लोकर कट करून घ्यायची आहे। इथे मी ही लाईट गुलाबी रंगाची लोकर आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे कोणतेही रंग वापरू शकतात। सुरुवातीला मी इथे एक स्लिप नॉट तयार करून घेतलेली आहे आणि जिथे आपण लोकर कट केली किंवा कोणत्याही एका चेनमध्ये तुम्ही एका चेनमध्ये अशी सुई टाकून हा लूप तिथे जोडून घ्यायचा आहे। कोणत्याही रंगाची इथे तुम्ही लोकर वापरू शकतात। 1 2
3 चेन तयार करायच्या आणि 1 2 चेन सोडून तिसऱ्या चेनवर इथे आपल्याला एक मुका खांब करायचा आहे. 1 2 3 चेन, 1 2 चेन सोडायच्या, स्किप करायच्या आणि तिसऱ्या चेनवर आपल्याला एक मुका खांब तयार करून घ्यायचा आहे. 1 2 3 चेन आणि 2 चेन स्किप करून तिसऱ्या चेनवर इथे एक मुका खांब. अशा पद्धतीने हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने मी इथे हे पूर्ण राऊंडवर आपल्या 3 चेन, एक मुका खांब आणि खालच्या बाजूने 2 चेन आपण स्किप करून घेतलेले आहेत. तर इथे हे असे लूप आपले 15 लूप तयार झालेले आहेत. म्हणजे 15 पाकळ्या आपल्या तयार होतील. आणि इथेच आपण जिथे सुरुवात केली होती 3 चेनने, तिथे आपण अशा पद्धतीने एक स्लिप स्टिच करून घेणार आहोत. आणि तिथेच एक मुका खांब करायचा आहे. सुरुवातीला एक मुका खांब, एक अर्धा खांब, एक खांब तयार करून घ्यायचा आहे. 1 2 चेन तयार करायच्या आणि इथे आपल्याला आता पिको करायचा आहे. पिको करताना हा जो खांब केला होता इथे 2 लूप दिसतात, त्या लूपमधनं आपल्याला इथे स्लिप स्टिच केलं तरी चालेल, मुका खांब केला तरीही चालतो. त्यानंतर इथे आपल्याला पुन्हा एक खांब तयार करायचा आहे, अर्धा खांब आणि एक मुका खांब. याआधीसुद्धा आपण बरेचसे कमळचे पॅटर्न पाहिलेले आहेत. तर अशा पद्धतीने ह्या पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहेत. पुढच्या गॅपमध्ये आपल्याला इथे पुन्हा मुका खांब तयार करायचा आहे, अर्धा खांब करायचा, एक खांब तयार करून घ्यायचा आहे, 1 2 चेन आणि इथे आपण एक स्लिप स्टिच करून घेणार आहोत. त्यानंतर एक खांब, एक अर्धा खांब आणि एक मुका खांब. अशा पद्धतीने आपल्या या 2 पाकळ्या तयार झाल्या. त्यानंतर पुन्हा तिसऱ्या 3 चेनच्या गॅपमध्ये एक मुका खांब, अर्धा खांब, खांब, 2 चेन. अशा पद्धतीने हे जशा 2 पाकळ्या दाखवल्या अशाच पद्धतीने इथे आपल्याला हे पूर्ण करून घ्यायचं आहे. यात जर तुम्हाला साईज छोटी हवी असेल, आता हे मी 3 इथे मी हे 3 राऊंड बनवलेले आहेत. तुम्हाला जर हे छोटी साईज हवी असेल मूर्तीसाठी, म्हणजे देवघरासाठी जर पाहिजे असेल, जर छोटी साईज हवी असेल यात, तर हे तुम्ही 2 राऊंड बनवूनसुद्धा तयार करू शकतात. किती छोटी मोठी साईज हवी कमळाची त्याच्यानुसार तुम्ही बनवू शकतात. तर अशा पद्धतीने मी हे पूर्ण पाकळ्या तयार करून घेते. इथे मी हा पूर्ण राऊंड तयार करून घेतला आणि पूर्ण पाकळ्या मी इथे तयार करून घेतलेल्या आहेत. जर तुम्हाला वाटत असेल आपल्याला फक्त फुलाचा आकार द्यायचा आहे, तर तुम्ही हे अशा पद्धतीने ठेवलं तरीही चालेल, खूप छान दिसतं हे. आणि जर तुम्हाला कमळाचा आकार बनवायचा असेल तर आपण काय करूयात, मागच्या बाजूने जिथे आपण हीच पहिली पाकळी तयार केली होती इथे एक एक आपल्याला असे हे लूप दिसतात हे. तर इथे जो पहिला लूप आहे म्हणजे मुके खांब तयार केले होते आपण, तर इथे आपण एक स्लिप स्टिच करून घेणार आहोत मागच्या बाजूने पूर्ण पाकळी झाल्यानंतर हे अशा पद्धतीने. आणि इथे आपण चेन तयार करणार आहोत. 1 2 3 4 चेन तयार करायच्या आणि मागच्या बाजूनेच करून घेणार आहोत. आणि हा जो लूप आहे मुक्या खांबांचा तिथे एक आपल्याला मुका खांब करायचा आहे. 1 2 3 4 चेन आणि पुन्हा या हा जो मुका खांब आहे तिथेच आपल्याला एक मुका खांब करायचा आहे. अशाच पद्धतीचं आपण याआधीसुद्धा कमळ पाहिलेलं आहे, ते सुद्धा तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन पाहू शकता. भरपूर असे मी कमळाचे वेगवेगळे पॅटर्न तयार करून दाखवलेले आहेत. तुम्हाला त्यातलं कोणतं आवडतं त्याच्यानुसार तुम्ही ते बनवू शकता. तर इथे मी हे पूर्ण राऊंड तयार करून घेते. इथे मी हा पूर्ण राऊंड तयार करून घेतला. 4 चेन आणि एक मुका खांब. सुरुवात आपण जिथून केली होती पहिली जी चेन आहे तिथे स्लिप स्टिचने जोडून घेऊयात आणि एक चेन तयार करून लोकर कट करून घेणार आहोत. जर तुम्ही इथे एकाच रंगाची लोकर वापरणार असाल तर इथे नाही लोकर कट केली तरीही चालणार आहे.
मी इथे डार्क गुलाबी रंगाची लोकर घेणार आहे. एक स्लिप नॉट तयार करून घ्यायची आणि जिथे आपण कट केलेली आहे लोकर किंवा कोणत्याही एका लूपमध्ये आपण ह्या 4 चेन ज्या केलेल्या आहेत तिथे आपण हा लूप असा जोडून घेणार आहोत. तर इथे आपल्याला सुरुवातीला आपण एक चेन आणि तिथे एक मुका खांब करून घेणार आहोत. मुका खांब केल्यानंतर अर्धा खांब करायचा आहे. अर्धा खांबानंतर एक खांब, आणखी एक खांब, तिथेच एक मुका खांब, एक अर्धा खांब आणि 2 खांब तयार केले आपण. त्यानंतर उंच खांब करायचा आहे म्हणजे ट्रिपल क्रोशे. 2 वेळा सुईवर वेढा घालून घेतला आणि तिथेच 2-2 लूप असे 3 वेळा सुईतून बाहेर काढून घ्यायचे म्हणजे आपला इथे हा उंच खांब तयार होतो. 1 2 3 चेन तयार केल्या. इथे आपण या अगोदरच्या राऊंडला पिको 2 चेनचा केला होता. इथे 3 चेन तयार करून एक स्लिप स्टिच करायचं आहे आणि पुन्हा इथे आपल्याला उंच खांब करायचा म्हणजे 2 वेळा सुईवर वेढा घालून घ्यायचा आणि त्याच लूपमध्ये 2-2 वेळा अशाला आपल्याला सुईतून 3 वेळा लूप बाहेर काढून घ्यायचे. इथे आपला हा एक उंच खांब तयार झाला. त्यानंतर जसं आपण या बाजूला तयार केला तसंच या बाजूला सुद्धा एक खांब, तिथेच दुसरा खांब, त्याच्यानंतर अर्धा खांब आणि एक मुका खांब म्हणजे आपली ही थोडी मोठ्या साईजची पाकळी तयार होते. ही छोटी पाकळी तयार केली, ही मोठ्या साईजची पाकळी. त्यानंतर पुन्हा जसं आपण इथे आपण आता पाकळी खाली पाकळी करणार आहोत. जर पाकळी म्हणजे सारख्या पाकळ्या नको असतील तर काय करायचं आहे, म्हणजे आता इथे आपल्या ह्या 15 पाकळ्या तयार आहेत. 15 जर नको असतील तर इथे दुसऱ्या चेनमध्ये इथे आपल्याला एक मुका खांब करायचा आणि तिसऱ्या गॅपमध्ये एक पाकळी तयार करून घ्यायची आहे. पण मी इथे पाकळ्यांचं याआधीसुद्धा आपण मधोमध जी पाकळी केली होती अशी कमळ दाखवलेलं आहे, त्यामुळे मी हे थोडं वेगळ्या पद्धतीचं करत आहे. तर इथे आपल्याला इथेसुद्धा एक मुका खांब करायचा आहे म्हणजे आपण प्रत्येक गॅपमध्ये एक एक पाकळी तयार करून घेणार आहोत. एक मुका खांब, अर्धा खांब, एक खांब, तिथेच दुसरा खांब, त्यानंतर 2 खांबानंतर उंच खांब म्हणजे ट्रिपल क्रोशे, 1 2 3 चेन आणि इथे आपल्याला हा पिको तयार करून घ्यायचा आहे. स्लिप स्टिच, उंच खांब, खांब, पुन्हा एक खांब, अर्धा खांब आणि एक मुका खांब. तर अशा पद्धतीने मी या पूर्ण पाकळ्या तयार करून घेते आणि पूर्ण झाल्यानंतर दाखवते. इथे मी या पूर्ण पाकळ्या तयार करून घेतलेल्या आहेत आणि सुरुवात जिथून आपण केली होती पहिली चेन तिथे स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे आणि लोकर कट करून घ्यायची आहे. इथे मी हे एक स्लिप स्टिच करून घेतलं, एक चेन तयार केली आणि लोकर कट करून घेतली. ही लोकर आपण हे जे धागे आहेत मागच्या बाजूने असे धागे ॲड करायचे आणि ही सुद्धा लोकर आपण ही जास्तीची लोकर कट करायची. सुरुवातीला जी मॅजिक रिंग तयार केली होती आपल्याला आपण तिची फक्त इथे एक नॉट बांधून घ्यायची म्हणजे हे धागे जे आहे सुरुवात आहे ते लूज पडू नये. तर इथे एक अशी नॉट बांधून घ्यायची. 2-3 ठिकाणी जरी बांधलं मागच्या बाजूने एक एक लूप घेऊन म्हणजे हे निघणार नाही आहे. तर मी हे बाकी धागेसुद्धा कट करून घेते. आता मी इथे हे 2 लेयर्सच बनवलेलं आहे. याआधीसुद्धा 2 लेयर्सच बनवलं होतं, फक्त मी इथे हे पाकळ्या बनवल्या होत्या आणि हे पानाचा रंग म्हणून वापरला होता. तर तुम्हीसुद्धा इथे पानांचा रंग म्हणून सुद्धा